श्री गणेशाय नमः. श्री सरस्वताय नमः. ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग भाग 4. प्रारंभी श्री भगवंत अर्जुनाला चैतन्य तत्वाच्या स्वरूपाची उकल करून सांगतात आहेत. तदनंतर त्यास स्वधर्माचे अर्थात क्षात्रधर्माचे पालन करणेच कसे उचित ठरते याचे विस्तृत उपदेशात्मक व प्रेरणात्मक विवेचन ते कसे करतात ते आता पाहू. हे सर्व प्राणी मात्र जन्मास येण्यापूर्वी अमूर्त म्हणजे निराकार होते. जन्मानंतर त्यांना व्यक्तिगत प्रकट आकार प्राप्त झाले. तेच प्रकट आकार जेव्हा लय पावतात तेव्हा निसंशय वेगळे रूप धारण करीत नाहीत, तर आपल्या अमूर्त अशा पूर्वस्थितीला प्राप्त होतात. परंतु जन्ममृत्यूच्या मध्ये जो प्रतिभास होतो तो निद्रितावस्थेतील स्वप्नाप्रमाणे मायावश आहे. म्हणजेच मायेच्या प्रभावाने हा सत्स्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी मूर्त स्वरूपात देहाकार दिसतो. किंवा वाऱ्याने पाण्याला स्पर्श करताच त्यावर वर्तुळाकार तरंग उठतात. किंवा ज्याप्रमाणे सोने हे सोनार व अलंकार धारण करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेनुसार दागिन्यांचा अलंकृत रूपास प्राप्त होते, तसे हे सगळे देहधारी प्राणी मायेच्या सामर्थ्याने मूर्त स्वरूपाला प्राप्त झाले आहेत हे जाण. ज्याप्रमाणे आकाशाला मेघाचे पटल म्हणजे आच्छादन असते, तसे जे मुळातच नाही त्यासाठी तू का रडतोस? तू फक्त हे निश्चितपणे समज की सत्य फक्त चैतन्य असून ते न विटणारे आहे. ते विकार पावणारे नाही, नाश पावणारे नाही. संतांनी ज्या चैतन्य तत्वाच्या साक्षात्काराचा मनात ध्यास घेतला असतो त्यामुळे विषय वासना त्यांना सोडून जातात. त्या चैतन्य तत्वाच्या प्राप्तीसाठी वैराग्य संपन्न संत महात्मे वनवासही पत्करतात. ज्यावर दृष्टी स्थिर करत एकाग्रतेने मुनीश्वर ब्रह्मचर्यादी कठोर व्रते व तप आचरतात. ज्यांचे अंतःकरण अतिशय निश्चल स्थितप्रज्ञ आहे, अशा कितीतरी लोकांना केवळ ह्या तत्वाचे सूक्ष्म निरीक्षण करत अति सखोलपणे अभ्यासताना संपूर्ण संसाराच्या पसाऱ्याचा विसर पडला. कित्येक भगवंताचे गुणवर्णन करता करताच त्यांना उपरती होऊन ते विरक्त होतात व ते अखंडपणे निरंतर त्यात तन्मय होतात. कित्येक जण नुसते गुरुमुखातून त्याचे वर्णन ऐकूनच तृप्त झाले व त्यांची देहावरील आसक्तीच नष्ट झाली. तर काहींनी या तत्वाला प्रत्येकारी अनुभवाने जाणून त्याच्याशी ते एकरूप झाले. जसे सर्व नद्यांचे प्रवाह हे पूर्णपणे सागराला जाऊन मिळतात, पण त्याचे पाणी सागरात सामावले नाही म्हणून ते प्रवाह माघारी परतले असे कधी घडत नाही. त्याचप्रमाणे योगी लोकांचा वैचारिक बुद्धी प्रवाह चैतन्याशी मिळताच ते तद्रूप होऊन जातात. मग भलेही त्यांना चैतन्य स्वरूपाचा साक्षात्कार झालेला नसला तरी चैतन्य स्वरूपापासून परावृत्त होणे त्यांना रुचत नाही. जे सर्वत्र सर्वांच्या देहात आहे, ज्याचा प्रयत्नपूर्वक घात करणेही शक्य नाही, ते जगद्रूप चैतन्यच केवळ या विश्वाचा आत्मा आहे हे तू जाणून घे. अगदी ज्या सहज नियमाने हे सर्व प्राणी मात्र जन्म घेतात व मृत्यू पावतात, त्यांच्यासाठी तू असा शोक करावा? हे पार्थ, तसे पाहिले तर तुझ्या हे लक्षात काय येऊ नये हे कळत नाही, पण तुझे हे असे शोक करणे अनेक प्रकारांनी अनुचित आहे. तू अजूनही योग्य विचार का करत नाहीस? तू सतत कशाचे चिंतन करीत आहेस? ज्या योगे हा भवसागर तरून जावा अशा स्वधर्मालाही तू विसरलास. ह्या कौरवांना युद्धात मरण आले किंवा त्यांचे काही भलते सलते झाले तर तर किंवा तुला काही घोर प्रसंगांना सामोरे जावे लागले तर, किंवा इथे युगांत झाला तरी सुद्धा स्वधर्म हा असा असतो की तो त्यागणे सर्वार्थाने उचित ठरत नाही. स्वधर्माला त्यागून कृपाळूपणाचे आचरण तुला तारून नेईल काय? हे अर्जुना, जरी तुझे मन दयासक्त होऊन विरघळले असले तरी ऐन युद्ध प्रसंगी ते अयोग्य आहे. अरे, गाईचे दूध हे खूप गुणकारी असले तरी नवज्वराच्या रोग्यास ते कुपथ्य आहे हे माहीत असतानाही ते दिले तर त्याचे विषच
होऊ घातल्यासारखे होईल. तसेच भलत्या वेळी आणि भलत्या ठिकाणी भलतेच केल्याने अयोग्य वेळी दयासक्त होणे अहित होते, हे जाणून तू सावध हो. उगाच व्याकुळ का होतोस? आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे, ज्याचे आचरण करताना कोणत्याही काळात कुठलेच दोष उत्पन्न होत नाही. जसे सरळ मार्गाने चालले असता कुठल्याही प्रकारची हानी होत नाही किंवा दीपप्रकाशात वावरताना अडखळावे लागत नाही, त्याप्रमाणे हे पार्था, स्वधर्मानुसार आचरण ठेवले तर सर्व मनोरथ सहजपणे अनायासेच पूर्णत्वास जातात. म्हणून हे लक्षात घे. तुम्हा क्षत्रियांना युद्धप्रसंगी युद्ध करण्याशिवाय इतर काहीही करणे उचित ठरणार नाही. निष्कपट मनाने उसने अवसान अंगी बाणून प्रतिवार करत निकराने लढावे, ह्याहून आता आणखी उघडपणे काय सांगावे? अर्जुना, हे बघ, तुमचा हा रणसंग्राम म्हणजे जणू काही हे तुमचे दैवच फलदायी झाले आहे किंवा सर्व धर्मांचा ठेवाच प्रकटला आहे. अन हा संग्राम काय म्हणावा, तर ह्या संग्रामाच्या रूपाने तुम्हाला प्रत्यक्ष स्वर्गच लाभला आहे, ज्यायोगे तुमचा मूर्तिमंत पराक्रम प्रकट होईल. किंवा तुझ्या सद्गुणांचा लौकिक ऐकून मोहित झालेली कीर्तीच जणू काही अत्यंत प्रीतीने तुझ्याशी स्वयंवर लावण्यास आली आहे असे समज. अगणित पुण्य केलेल्या क्षत्रियालाच अशा युद्धांची संधी लाभते. ज्याप्रमाणे रस्त्याने जात असता चिंतामणी आढळावा आणि त्याचा आपल्याला लाभ व्हावा, किंवा जांभई देण्यासाठी तोंड पसरावे आणि नेमके त्याच क्षणी अचानक मुखात अमृत पडावे, त्याप्रमाणे तुम्हाला ही युद्धाची योग्य संधी लाभली आहे. आता अशा युद्धाचा जर तू अभेर करून नसत्या गोष्टींचा शोक करीत बसलास तर आपणहून स्वतःचा घात केल्यासारखे होईल. आज इथे रणांगणावर जर तू शस्त्र खाली ठेवलेस तर पूर्वजांनी मिळवलेले सर्व पुण्य स्वहस्ते गमवल्यासारखे होईल. एवढेच काय, पण आतापर्यंत मिळवलेली सकीर्ती जाईल. जग तुझी निंदा करेल आणि महादोष तुला शोधून ग्रासतील. ज्याप्रमाणे विधवा स्त्री ही सर्वांकडून तिरस्कृत होते, विधवा होण्यात तिचा काय दोष असतो, तरी सुद्धा त्याप्रमाणे स्वधर्मवीण त्या जीवाची दशा होते. किंवा रानात पडलेल्या प्रेताला चोहोबाजूंनी गिधाडे लचके तोडून फाडतात, त्याप्रमाणे सधर्महीन मनुष्याला महापापे व्यापून टाकतात. म्हणून जर तू स्वधर्माचा त्याग केलास तर सर्व पापांचा धनी होशील आणि तुझी ही झालेली अपकीर्ती अनेक युगांतरात नाहीशी होणार नाही. ज्ञात्याने किंवा जाणत्याने तोपर्यंतच शहाणपणाने जगावे जोपर्यंत अपकीर्तीचा कलंक त्याला लागणार नाही. अशा वेळी या युद्धाला सामोरे न जाता तू कसा काय इथून जाणार सांग? जरी तू मत्सररहित होऊन सहृदयतेने शत्रूवर दया दाखवत येथून माघार घेशील तरी ही गोष्ट, तुझ्या मनाची ही स्थिती त्या सगळ्यांना खरी वाटणार नाही. तुझ्या सदेह तुला ते मानणार नाही. ते चारही बाजूंनी तुला वेढतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. त्यावेळी हे पार्था, तेथून कनवाळूपणाने तुझी सुटका होणार नाही. अशाही उपायाने कदाचित प्राणसंकटातून तुझी मुक्तता जर झालीच तरी मरणाहून अत्यंत भयंकर असे तुझे ते जगणे असेल. तू आणखी एक विचार का करत नाहीस? अरे, तू मोठ्या आवशाने लढण्यास आलास आणि शत्रूवर दयार्द्र होऊन माघारी निघालास. तरी तुझे हे सहृदयी वागणे या दुष्ट बुद्धीच्या शत्रूला खरे वाटेल का सांग? ते म्हणतील, पळाला रे पळाला, अर्जुन आम्हाला घाबरला. युद्धात विजय प्राप्त करणे तर दूरच, पण असे अपकीर्ती करणारे बोल शिल्लक राहिले तर ते चांगले आहे का? लोक खूप प्रयत्नपूर्वक कष्ट करून वेळप्रसंगी आपल्या जीवनाचा त्याग करून आपली कीर्ती वाढवतात. ती उगाचच काय धनुर्धरा? ती कीर्ती तुला विनायासच लाभली आहे. जसे हे आकाश अद्वितीय आहे तशी तुझ्या ठाई निरुपम, जिला उपमा नाही, अशी अमर्याद कीर्ती तुला लाभली आहे. त्याचप्रमाणे तू त्रैलोक्यात अत्युत्तम अलौकिक असा गुणवान आहेस. दाही दिशांचे राजे भाटाप्रमाणे तुझे गुणवर्णन करतात, जे ऐकून कृतांत काळालाही म्हणजेच यमलोकांनाही धडकी भरते. अशी तुझी महिमा गंगेच्या जलप्रवाहाप्रमाणे निर्मळ भरीव अशी आहे, जिने जगातील परमवीर क्षात्र धर्माचा आदर्श घालून दिला आहे. तुझे अद्भुत असे शौर्यत्व ऐकून शत्रूकडील समस्त शूरवीर आपल्या जीविताबद्दल उदासीन झाले आहेत. ज्याप्रमाणे मदोन्मत्त हत्तीला सिंहगर्जनेने सर्वनाशाची भीती वाटते,
त्याप्रमाणे या सर्व मदोन्मत्त कौरवांना तुझा धाक वाटतो. ज्याप्रमाणे पर्वतांना वज्राची किंवा सर्पांना गरुडाची, त्याप्रमाणे हे अर्जुना कौरवांना तुझी सतत दहशत वाटते. जर तू न लढताच माघार घेशील तर तुझी ही सर्व अगाधता नष्ट होईल. तुला हीनत्व प्राप्त होईल व तुला सर्व तुच्छ समजतील आणि ते तुला पळता पळू देणार नाहीत. तुला धरून तुझी फजिती करतील, अप्रतिष्ठा करतील. तुला ऐकवणार नाही एवढी तुझ्या देखत तुझी निंदा करतील. मग त्यावेळी तुझे हृदय फाटेल. त्यापेक्षा आत्ताच शौर्याने का लढू नये? या कौरवांना जिंकलेस तर तू पृथ्वीचे राज्य उपभोगशील. नाहीतर हे अर्जुना, युद्धभूमीवर लढताना तू वीरगतीला प्राप्त झालास तर सहजपणे तुला स्वर्गप्राप्ती होईल. म्हणून युद्ध न करण्याच्या गोष्टीचा विचार अजिबात सोडून दे. आता सत्वर धनुष्य घेऊन उठ आणि युद्धाला सज्ज हो. अशा तऱ्हेने भगवंत पार्थास आत्मचैतन्याचे गुह्य ज्ञान देत क्षात्र धर्माचे पालन करण्यासाठी प्रेरित करत आहेत. परंतु त्याने तसे न करता शस्त्र खाली ठेवल्यास चहूबाजूंनी होणाऱ्या हानीची कल्पनाही त्याला देत आहेत. तदनंतर क्षात्र धर्माचे निर्हेतुक पालन कसे करावे ह्याबद्दलचे भगवंताचे सखोल विवेचनात्मक उपदेश आपण पुढील ओव्यात पाहू. ओम नमो भगवते वासुदेवाय.